ज्यावेळी झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच प्रकार अंमळनेरमध्ये इतिहासात पहिल्यांदा बघायला मिळाला। 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटताना मी रंगे हात पकडलं आणि पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात द्यायला गेलो त्यावेळेला हेच शिरीष चौधरी आणि त्याचे नंदुरबारहून आलेले आणि काही स्थानिक गुंड यांनी मला मारझोड केली। त्याच्यात मी बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध पडून मग माझ्यावर काय उपचार व्हायचा तो उघड्या अंमळनेरने बघितलेला आहे। खरं ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमधनं ज्या वेळेला लोकप्रतिनिधी ज्या वेळेला विधानसभेमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सराव राजकारण करतो त्यावेळेला या आपल्या भूमीचं आणि आपल्या या संतांच्या संस्कृतीचं जतन करण्याचं त्या लोकप्रतिनिधीचं खऱ्या अर्थाने काम असतं असेल। हे विधानसभेचे जरी आपण आमदार म्हणून ज्यांनी कार्यकाळ बघितला असेल पण त्याच्याबरोबरच तुम्ही साधे ग्रामपंचायत सदस्यांपासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचा जर का आपण इतिहास बघितला अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, अनेक नगरसेवक होऊन गेले, अनेक ग्रामपंचायत सदस्य झाले, अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झाले, पण या सगळ्या याच्यामध्ये अंमळनेरच्या संस्कृतीला अशोभनीय काम आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीकडनं आपल्याला इतिहासामध्ये कधीच बघायला मिळालेले नाही। जो तो ज्याच्या पक्षाचं काम करतो, कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आणि एकदा निवडणूक संपली की गुण्यागोविंदाने वागून आपण सुद्धा पुढच्या कार्याला लागलं पाहिजे अशी एक धारणा आणि एक संस्कृती जोपासण्याचं काम स्थानिक अंमळनेर मधल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेले आहे। या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नंदुरबारचा किस्सा आपण सगळ्यांनी बघितला त्याला ऍक्शनला रिएक्शन झालेली। विजयाची मिरवणूक काढायला खरं तर पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही दिली हा सगळा संशोधनाचा विषय। परवानगी दिली असेल तरी आणि नसेल दिली तरी सुद्धा कोणाला चिथावणी देणं, कोणाला शिवीगाळ करणं, अर्वाच्य भाषा वापरणं याच्याने आपला काही हेतू सिद्ध होत नसतो। त्यामुळे पोलीस प्रशासनाला मला पहिला सवाल असणार आहे की पोलीस प्रशासनाने यांना परवानगी दिली होती का आणि दिली असेल तर ती देता येते का हा पोलीस प्रशासनाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रशासनाला माझा पहिला सवाल असणार आहे। ज्या पद्धतीने मिरवणुकीचे छायाचित्र किंवा आता जे काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत त्या व्हिडिओ मधनं नंदुरबारच्या त्या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने एक प्रकारे दंड ठोकावणं, कपडे काढून छाती उघडी करून समोरच्याला चेतावणी देणं, सोबत असलेल्या कार्यकर्ते असतील काही गुंड असतील त्या गुंडांच्या माध्यमातून शिवीगाळ करणं। मिरवणूक काही त्यांच्या घराजवळ नव्हती, त्यांच्या विरोधात कोणी जो निवडला असेल किंवा विरोधात जो पडला असेल तो आमच्या विरोधात का उभा राहतो या दृष्टिकोनातून त्यांना एक प्रकारची धमकी होती आणि त्यांना चेतावणी सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या मिरवणुकीच्याच गाडीवरनं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय। आणि एवढ्यावरती ते थांबले नाही पण त्याच्याबरोबरच ते मिरवणुकीच्या त्या गाडीवरून उतरले। स्वतः शिरीष चौधरी, रवींद्र चौधरी, त्यांचा मुलगा काय त्याचं नाव असेल तो, त्याच्याबरोबर असलेले जवळजवळ 100-125 गुंड, या 100-125 गुंडांनी 100 फूट एका गल्लीमध्ये गेले आणि 100 फूट गल्लीमध्ये जाऊन वाकड्या तिकड्या छोट्याशा गल्लींमधून जाऊन भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराच्या घरामध्ये घुसले आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला घरात घुसून त्यांनी बेदम मारलं।
त्या ठिकाणी गावीत म्हणून ज्या महिला होत्या त्या महिलांना अक्षरशः जातीवाचक त्या ठिकाणी शिवीगाळ केली. मिळेल त्याला जे सापडत असेल ते सापडलेलं त्या ठिकाणी त्यांनी हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. गल्लीमध्ये एकाला अक्षरशः कपडे काढून मारण्याचा प्रयत्न केलेला ते व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत, काही व्हिडिओ त्या ठिकाणी. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली पाहिजे की ज्या पद्धतीने अंमळनेरला ऍक्शनची रिॲक्शन झाली त्याच पद्धतीने त्या ठिकाणी एक ऍक्शन घेतली गेली आणि नंतर रात्री रिॲक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. ती रिॲक्शन सुद्धा त्याचं समर्थन माझ्यासारखा करणार नाही आणि ऍक्शनचं तर अजिबात करणार नाही. एकीकडे ऍक्शन घ्यायची, समोरच्याला चेतावणीखोर आपण त्या ठिकाणी हावभाव करायचे आणि त्याच्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर आपणच अजून तिथं शिरजोर आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. हा जो प्रकार नंदुरबारमध्ये झाला हा केवळ फक्त नंदुरबार जिल्ह्याला तो शोभतो असं नाही, अशोभनीय असं नाही, तर हा सगळा प्रकार जो आहे तो उभ्या महाराष्ट्राला एखादा लोकप्रतिनिधी ज्याला एखाद्या तालुक्याने काही कारण नसताना सुद्धा विधानसभेमध्ये सदस्यत्व म्हणून आमदार म्हणून पाठवलेलं असेल, हा त्या अंमळनेर तालुक्यामधनं गेलेला जो हा लोकप्रतिनिधी जो नंदुरबार जिल्ह्यामधला आहे त्याने हे कृत्य करणं हे महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये किंवा राजकारणामध्ये ते महाराष्ट्राला शोभणारं नाही. पण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी संस्कृती आहे, ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमधनं ज्या वेळेला लोकप्रतिनिधी ज्या वेळेला विधानसभेमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सराव राजकारण करतो त्यावेळेला या आपल्या भूमीचं आणि आपल्या या संतांच्या संस्कृतीचं जतन करण्याचं त्या लोकप्रतिनिधीचं खऱ्या अर्थाने काम असतं. पण आपलं दुर्भाग्य होतं की 2014 ते 2019 ही संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये घुसली. ती कुठल्या कारणामुळे घुसली, कशामुळे घुसली याच्या खोलात मी शिरत नाही, पण ही जी संस्कृती घुसली या संस्कृतीचं प्रदर्शन ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय त्यावेळेला मात्र आपल्याला अंमळनेरकरांना मात्र याची मान खाली घालावी लागते आणि आपल्याकडनं काय चूक झाली याचा मात्र पश्चाताप सगळ्यांना करावा लागतोय. आत्ताच्या नगरपालिकेमध्ये समजा जर का आघाडीचे 2 असतील त्यांच्याबरोबर 2 अपक्ष आमच्या सोबत असतील, आम्ही 14 लोकांचा त्या ठिकाणी एकत्र विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आणि जो जनतेने कौल दिला असेल त्याला स्वीकारलं आणि त्याच्यानंतरही मी सगळ्यांना आवाहन केलं की आता ठीक आहे, निवडणुका संपलेल्या आहेत आणि संपल्यानंतर आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या भूमीतली जी संस्कृती असेल ती जतन करा आणि आपल्या पद्धतीने आपण नगरपालिकेत काम करा की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये शांतता कशी राहील, आपल्या तालुक्याचे संस्कार कसे जपले जातील, अशा प्रकारचं आव्हान आणि अशा प्रकारच्या सूचना आम्ही आमच्याही नगरसेवकांना आमच्याही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे जे काही आता निवडून आलेले असतील त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहे. ते जे जे काम करतील त्यांना नक्की आम्ही एक आमदार म्हणून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकार असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल किंवा स्थानिक पातळीवरती असेल, सत्ता कोणाची असली तरी सुद्धा त्याला सहकार्य करणं ही जबाबदारी एक आमदार म्हणून माझी. त्यामुळे यांना सगळ्यांना सहकार्यच करेल. भले जनतेने कोणालाही निवडून दिलं तर तो माझ्या भूमीतला आहे, माझ्याच भूमीतल्या लोकांनी त्यांना मतदान जर का केलं असेल, माझ्याच भूमीतल्या लोकांना निवडून दिलेलं असेल तर त्यांना सहकार्य करणं सुद्धा एक भूमिपुत्राची जबाबदारी असते. म्हणून जरी सत्ता कोणाची असली तिथे माझ्या अंमळनेरची सत्ता येते, माझ्या अंमळनेर नगरपालिकेची सत्ता असल्यामुळे त्यांना सुद्धा सहकार्याची भूमिका भविष्यातल्या काळामध्ये सुद्धा आमची असणारच आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जर का काही काम करत असतील तर त्यांना सहकार्य असेल, पण चुकीचं जर का काम होत असेल तर त्याला आमचे सदस्य विरोध सुद्धा त्या ठिकाणी करायला कमी करणार नाही. परंतु अंमळनेरचा विकास कुठे होत असेल तर त्याला मात्र त्यांच्या पाठीशी नक्की आम्ही त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करू. आज या सगळ्या याच्यामध्ये नंदुरबारचा जो विषय निघालेला आहे, सत्तेची जी मस्ती आपल्याला बघायला मिळालेली आहे,
या दोन्ही सुपुत्रांच्या माध्यमातून समाज बांधवांमध्ये सुद्धा, म्हणजे एक विशिष्ट समाजाचं नाव घेत नाही, पण समाज बांधवांमध्ये सुद्धा आज त्यांनी ज्या पद्धतीने उद्रेक केलेला आहे त्याचा संपूर्ण निषेध आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी घरात घुसले, कपडे काढले, टोळीने त्यांना एक टोळी घेऊन जाऊन गुंडांप्रमाणे झुंडशाही